ओके, नमस्ते. आज 16 तारखेसाठी इंडियन स्टॉक मार्केट जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगले ऑप्शन्स कोणते असू शकतात त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. हे सगळं पूर्ण ॲनालिसिस मी माझ्या सिस्टममध्ये करून याला रँक करून ठेवलं आहे मी रिटर्न्सच्या बेसिसवरती. म्हणजे सर्वात जास्त रिटर्न्स ते कमी रिटर्न्स असं. आता यातले काही सुरुवातीचे काही स्टॉक्स बघू आपण आजसाठी. तर हा आहे कोफोर्ज लिमिटेड. ठीक आहे. त्यातले त्यात मी थोडेसे सेफर स्टॉक्स जे आहेत ते सांगतो, जे की मला असं वाटतं की ते पटकन पडणार नाहीत नियर फ्युचरमध्ये. 1 to 2 वीक्समध्ये तोपर्यंत तुम्ही बॉटम प्राईसला उचलून त्याला तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये सेल करू शकता 1 to 2 वीक्समध्ये, आणि तुम्हाला एवढं रिटर्न मिळू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. ही आहे, हा कॉलम आहे परचेससाठी आणि हा कॉलम आहे सेलसाठी. ठीक आहे, हे ध्यानामध्ये ठेवा. परचेस आणि सेल, आणि हे जे आहे ते माझं इंडिकेटर आहे, त्या बेसिसवरती मी परचेस करतो. कोफोर्ज परचेस प्राईस 2518, 2518, आणि सेल तुम्ही 2737ला करू शकता 8% रिटर्नसाठी. आता आपण त्याचं ग्राफ बघूया. हा कोफोर्ज 6 मंथ अपगोईंग आहे. ठीक आहे. 1 मंथ हा पीक होता, त्याच्यानंतर हा खाली आला इकडे. इथे जवळ इथे बेस असू शकतो 2466च्या आसपास, आणि सिस्टमने बरोबर त्याच्या अंदाजाने सजेस्ट केले 2518. 2518 कारण की अपगोईंग आहे. ठीक आहे. आणि त्याचा 7 वीक लो आहे 2420, म्हणजे याच्यापेक्षा 100 रुपयाने कमी आहे. तर हा इकडे नाही थांबला तर तो इकडे 2430 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. 15 दिवसांचा लो आहे 2300. ठीक आहे. हा 2400, 2325, 2425 क्लोज टू. ठीक आहे, अंदाजे अप्रॉक्सिमेटली सांगतोय. इथे विकत घेतला आणि तो जर का होल्ड नाही केला तर तुम्हाला इथे आणि इकडे परचेस करायला लागेल. ठीक आहे. तुम्ही 2737ला विकू शकता. जनरली अपगोईंग ट्रेंड आहे कोफोर्ज लिमिटेड. नेक्स्ट आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स. काल चांगली ऑपॉर्च्युनिटी होती, आज थोडा वरती गेला आहे, पण 148च्या आसपास जर मिळाला तर चांगली प्राईस आहे. आणि सेल 158, 6-6.5% रिटर्न मिळू शकतो. 1 आठवड्यातला लो त्याचा 144.5, आणि 14 डेज लो पण तोच आहे. ठीक आहे. 7 डे हाय 160पर्यंत आहे, त्यामुळे तुम्ही 148ला विकत घेऊन 158च्या आसपास विकू शकता. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स. त्यानंतर आहे एम्फॅसिस लिमिटेड. ओके, 1368 परचेस, 1448 सेल, 5.5 ते 6% गेन मिळू शकतो. 7 दिवसाचा लो आहे 1356, 14 दिवसांचा लो आहे 1324. हे 7 दिवस हाय आणि 14 डे हाय. ओके, एम्फॅसिस. त्याच्यानंतर प्रेस्टीज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड. परचेस प्राईस 246 आणि सेल प्राईस 260. गेन मिळू शकतो 5 ते 6%. 7 दिवसांचा लो 244, म्हणजे ऑलमोस्ट लोच आहे त्याचं किंमत. हाय आहे 265. ठीक आहे. मला याचे ग्राफ पण दाखवायचे होते. हा प्रेस्टीज आहे. इंडिया बुल्स फायनान्स, इंडिया बुल्स 6 मंथ. हा इथे बेस आहे याचा. इकडे काल मी याच्याबद्दल सांगितलं आहे. याचा इथे बेस आहे 146च्या आसपास सध्याचा बेस आहे. इथून जर तो खाली गेला तर 138, 139 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर एम्फॅसिस जे आहे त्याचा पण ग्राफ बघूया. 6 मंथ्स अपगोईंग आहे,
1 मंथ पण अप गोईंग आहे आणि 1401 करंट प्राइस आहे, बट सजेस्टेड परचेस प्राइस 1350च्या आसपास. ठीक आहे. प्रेस्टीज जे आहे, प्रेस्टीजचं ग्राफ पण 6 मंथ अप गोईंग आहे, थोडंसं स्लो झाला इकडे, पण त्याचा बेस इथे पण पाहू शकता 232 245च्या आसपास, आणि इथे पण तेच सजेस्ट करते 245 46च्या आसपास. 260ला तुम्ही विकू शकता. इन्फोसिस पण विकत घेऊ शकतो. 1108 1105च्या आसपास जर मिळालं तर. सध्या 1113 आहे किंमत त्याची. 1170ला विकू शकतो 5.5% गेनसाठी. इन्फोसिसचा ग्राफ बघूया आपण. 6 मंथ्स अप गोईंग आहे, 1 मंथ पण अप गोईंग आहे. इथे कुठेतरी बेस आहे. ठीक आहे, अराउंड इथे 1106च्या आसपास. इन्फोसिस त्याचं 1088 7 डे लो आहे. 1088 1018 आहे 2 आठवड्याचं लो. ठीक आहे, आणि याचं हायेस्ट आहे 1186. त्यामुळे इन केस इथे जर नाही मिळाला तर तो कुठे जाऊ शकतो? इकडे 1088ला जाऊ शकतो. चांगले प्राईसला आहे आत्ता सध्या, घ्यायला हरकत नाही इन्फोसिस. त्यानंतर डॉक्टर लाल पॅथ लॅब्स 2037 परचेस, 2035 आणि 2151ला विकू शकतो. ते जर शॉर्ट टर्ममध्ये जर विकायचं असेल तर, किंवा लॉंग टर्म होल्ड पण करू शकतो, पण माझ्या सजेशननुसार शॉर्ट टर्म सुद्धा करू शकतो. 2035 आणि 2151. त्याचा 7 दिवसांचा लो 2010 आणि 14 दिवसांचा लो आहे 1859. ठीक आहे, 1859. 2210 2300 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकता प्रॉफिट. त्याचं ग्राफ बघू आपण. 6 मंथ्स इथे थोडं फ्लॅट आहे. ठीक आहे, फ्लॅटमध्ये इथे बेस आहे त्याचे. ठीक आहे, इथून त्याच्यानंतर नेक्स्ट बराच वरती गेला. बहुतेक इथे बेस बनेल त्याचा. जर इथे होल्ड नाही केला तर तो सरळ इकडे येईल, इथे खाली येईल. त्यामुळे थोडं परचेस विथ कॉशन, कारण की इथे जर नाही होल्ड केले ना तर सरळ तो इकडे 1800च्या आसपास येईल, 1850च्या आसपास. इथे पण तेच दाखवत आहे 1859. 14 दिवसांचा लो आहे, पण हाय पण आहे त्याचा चांगला, पण माहिती नाही की पुन्हा तो जाईल या लेवलला. पण लॉंग टर्ममध्ये बहुतेक जाईलच. ओके, त्याच्यानंतर अशोक लेलँड एक दाखवायचं होतं. अशोक लेलँड 7230 परचेस आणि 76ला सेल करू शकतो 5% रिटर्नसाठी. 7 आणि 14 दिवसांचा लो आहे 72चा, आणि मॅक्सिमम 78 77 78 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, याचा ग्राफ बघूया आपण. ऑलमोस्ट फ्लॅटच आहे. पाहिलं तर बेस इथे 67च्या आसपास. ठीक आहे, इकडे 67ला बेस आहे याचा. या किमतीला जर मिळाला तर बेस्ट, सर्वात बेस्ट. सध्या 72 आहे, आणि याच्या सजेशननुसार 72 दाखवत आहे. तिथून लो पण तीच किंमत आहे, 72च्या आसपासच आहे त्याची किंमत गेल्या 15 दिवसांमधले. मॅक्सिमम आहे 76चा. ठीक आहे, जर इथे होल्ड नाही केलं 72ला तर तो सरळ जाईल इकडे 67च्या आसपास. ओके, परफेक्ट. आता बरेचसे आहेत स्टॉक्स, सगळ्या ह्याच्यातून नाही जाऊ शकत. सध्या एवढेच. थँक्यू.